एकदा प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर द्वारा आज सारणी या गावी मंडळाच्या आदेशाप्रमाणे जनरल हवन पार पडलेला आहे. त्या प्रित्यर्थ सृष्टीविधाता भगवान बाबा हनुमानी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. मान त्यागी बाबा जुमदेवजी पण उपस्थित आहेत. त्यांनाही माझा प्रणाम. आई सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनाही माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी गार्डने साहेब यांना माझा नमस्कार. मंडळाचे आयोजक माननीय महादेवजी चरडे साहेब यांना माझा नमस्कार. मंडळाचे सूत्रसंचालन माननीय संदीपभाऊ टालेजी सोनूजी मेश्राम, मंडळाचे संचालक माननीय किरण भाऊ राऊत, तसेच मंडळाचे संचालक शिंदेकरजी, नकादेजी, खापरेजी, ईश्वरजी जिगरेजी, उपस्थित सर्व पदाधिकारी सगळ्यांना माझा नमस्कार. बघा, हा जग कोणी तयार केला? जग म्हणजे काय? सृष्टी. ही सृष्टी कोणी निर्माण केली? कशासाठी केली? कोणतं काम आहे त्या शक्तीला? एवढे जीव, सरपटणारे प्राणी, 4 पायाचे प्राणी, 2 पायाचे प्राणी, जलचर प्राणी, काय काम आहे या सृष्टीवर? कोणतं काम आहे? तरी पण त्या शक्तीला फिकीर पडली की हा 2 पायाचा प्राणी स्वतःला समजू शकतो की मी कोण आहे, मी बोलतो कसा, मी पाहतो कसा, मी वागतो कसा, सगळे गडी स्वतःला ओळखू शकतात. आपण आलो कुठून आणि जायचं कुठे आहे समजू शकतात. म्हणून त्या शक्तीनं या 2 पायाच्या प्राणीला खूप मोठं ज्ञान दिलं. आता या ज्ञानाचा हा युग आहे, शैक्षणिक युग आहे. या शैक्षणिक युगामध्ये प्रत्येकाने आपलं ज्ञान लोपवू नये, डाऊन नाही होऊ द्यायचं. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या लेकरांना सुशिक्षित बनवा, ज्ञानी बनवा, डॉक्टर, इंजिनियर बनवा, बॅरिस्टर, कलेक्टर बनवा. चांगली चांगली स्पर्धा परीक्षा राहते. त्या स्पर्धेमध्ये लेकरा बाळांनी भाग घेतला पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये पास झाले पाहिजे आपले लेकर. अरे दुःख तर आपलं कधीच दूर झालं, अंधश्रद्धा दूर झाली, वाईट व्यसन दूर झालं, वाईट विचारही दूर झाले, वाईट कर्मही दूर झाले.
आता काय करायचं आपल्याला? आपल्याला हे करायचं आहे, जुने संस्कार सोडून देणे, आपल्या लेकराला चांगलं सायंटिस्ट बनवायचं आहे. या जगामध्ये नाव झालं पाहिजे लेकराचं. प्रयत्न करा. हा ज्ञान पुस्तकामध्ये नाही आहे, तुमच्या शाळेत नाही शिकवणार. सगळे लेकरं समजून घ्या की आपल्याला कशी प्रगती करायची आहे, कोणत्या विषयामध्ये प्रगती करायची आहे. लेकरांनी समजलंच पाहिजे. लेकरांनी आई वडिलाला सांगितलं पाहिजे की बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे, बाबा मला सायंटिस्ट व्हायचं आहे. हिम्मत हारने की नाही, हिम्मत नाही हारायची. धैर्य ठेवा. बरोबर या ठिकाणी तुमच्या अभ्यासाची बुद्धी वाढल म्हणजे वाढल. आत्मबल वाढवा, आत्मीयता वाढवा, तर आपली माणुसकीला साथ भेटल. नाही तर माणुसकी बी आपली गेली कामातून. असं आत्मीयता वाढली पाहिजे, नाही तर दिशा भंग होऊन जाईल. लेकरू शिक्षण नाही शिकणार, त्याची लाईन बिचकून जाईल लेकराची. मायबापाच्या डोळ्यात पाणी येईल. मी लेकराला पैसा लावून राहिलो आणि माझं लेकरू शिकत नाही, डोळ्यात पाणी येईल. का कराल? कोणाची आस कराल? म्हणून आपले आपले कर्म शोधा. भगवंताने या शैक्षणिक युगामध्ये आपल्याला त्याची दिशा दाखवलेली आहे, तत्व शब्द नियमाची. अरे बाबाने आपल्या लेकराला आठाण्या पैशासाठी एक थापड मारली. लेकरू होना सपूत, कपूत बच्चा नहीं होना. लड़का कैसा होना? कपूत होना, कपूत नहीं होना. बाबाच्या लेकरांनी समजून गेले, महादेवराव समजून गेले. काऊन मीनं थापड खाल्ली. आज तो पोरगा सायंटिस्ट आहे अमेरिकेमध्ये. अरे तुम्ही बी सायंटिस्ट आहात. बाबा 4था वर्ग शिकलेले गडी, बाबा सायंटिस्ट आहे. अरे हे कॅन्सर लाखों करोडो रुपये लावतात, पण कॅन्सर बी तुमच्या दुःख दूर होते. कमीत कमी पैशामध्ये होते. तर कसा होते? मरा लागल आणि पथ्य पाळा लागल. गिलास भी आहे, बोलण्याचं पथ्य, गिलास आहे गुरुजी. नजरेने बघण्याचं पथ्य, चालण्याचं पथ्य. फालतू महाजनगी करण्यात काही ढंग नाही. कॅन्सर दुरुस्तही होणार नाही. नाही तर कॅन्सर बी दुरुस्त झालेला आहे. आता एक माईकवर उभा आहे टालेजी. डॉक्टर म्हणेल तू लग्न नको करू, तुला एड आहे, HIV आहे, तू मरते 6 महिन्यात. आहे का टाले भाऊ? हा पोरगा 6 महिन्याचं आयुष्य घेऊन आला होता. अरे भक्ति करना है तो ऐसी भक्ति करो कि जिसमें शक्ति है. तो भक्ति करने में कोई ढंग नहीं है. टेम्पररी अगरबत्ती लगाओगे, यह लगाओगे, मगर ये आत्मज्योत ये बुझ रही तो क्या करोगे? वो तेल का दीवा यहाँ रखोगे क्या? अरे ये दिया जलाओ, ज्ञान शक्ति का दिया जलाओ.
तेलाच्या दिव्यानं काही नाही होणार, फक्त उजेड पडल. हे एवढी मोठी अगरबत्ती आहे 8 मास रक्ताची. या अगरबत्तीचा धूर अरे या देशामध्ये चांगला पडल म्हणजे पडल. हे किती भी युद्ध खेळल मगर हमारे बाबा वो युद्ध भी खत्म कर देगा. इंदिरा गांधीला तो म्हटलो तर बाबाने अपनी लोकसभा संभाल ले जल्दी, आगे तूफान आहे. इंदिरा गांधीनं नाही ऐकलं, अखेर लोकसभा भंग होऊन गेली आणि दुसऱ्या देशानं स्कायला उडवला. एक नाही वाचणार म्हणे, कितीतरी देश डुबून जाईल म्हणे. काहून डुबल? अरे ये बाबा के सत्य सेवक है, देवादी सेवक है. बांगड्या नहीं भरा, बाबा के सेवक. कपूत है, कपूत नहीं है. अरे उसको भी डर है, उस कायला भाग गया, हिंदी महासागर में गिर गया. तो इतना अपने को देवादी बनना है. अरे एक दिन तो मरना है, सब कुछ मरना है, मगर उसके पहले बाबा के गुण धर्म का प्रचार प्रसार कैसा करना है. दानी वृत्ति होना, निष्काम भक्ति होना. भक्ति करना है तो शक्ति मिलना चाहिए, तो भक्ति करो. बोलना है तो त्यागी वृत्ति होना, थोड़ी सी तो भी त्यागी वृत्ति होना. नहीं मेरा खिस्सा भरो, नहीं चलेगा. भक्ति करना है तो शक्ति मिलना चाहिए. अभ्यास भक्ति में ये बाल बच्चे ने ऐसी अभ्यास करना चाहिए, ये खोपड़ी में उनका अभ्यास रहने को होना. उसने शब्द देना चाहिए वो लड़के ने, हे भगवान मैं अभ्यास कर रही बाबा, तुम मेरे ज्ञान में पुरवठा कर. वो तुम्हारी भक्ति में पुरवठा करेगा, कमजोर नहीं होने देगा. और अपने बाल बच्चे अच्छे डॉक्टर इंजीनियर बनेंगे. इस शैक्षणिक युग में ये शिक्षण का युग है. ये युग में सभी घड़ी फर्स्ट क्लास में आना चाहिए, सपूत बनना चाहिए, कपूत मत बनो. बोलण्यात मानसाला 3 शब्द पाहिजे. व्यवहारात माणसाला, व्यवहार करतो आपण सेवकामध्ये, याचे पैसे घेतो खाऊन बसतो, त्याचे पैसे घेतो खाऊन बसतो. तुझे पैसे का पचवून राहिलो का? देईन, जर जमल तो देईन. ऐसा नहीं चलेगा. जमल तेव्हा, आणि पैसे जमते बी पण तसे कर्म पाहिजे ना. आणि कायचे पैसे जमल, कायचा कर्ज तुटल. फंड बीसी चलाने की नहीं. व्याजी पैसा सेवका चालवायचा नाही, आता लेण्याच्या देण्यात पडून जाल. मी बी फुकट संगत नाही केली बाबाची. आणि चोट चालवली आमच्यावर वानखेडे साहेबांना, तरी त्याची चोट नाही लागली. 3 खंड होते. एक दिवस बाबा म्हणाले सौराष्ट्र का दौरा निकालना है मारुतराव. सौराष्ट्र कुणीकडे आहे बाबा? गुजरात प्रांत. हिंदी महासागर में जाना है, चलो वहां मर जाएंगे बाबा. हिंदी महासागर मध्ये जहाजावर गेलो. कृष्णाचं मंदिर उघडलंच नाही.
एक पंड्या आला धाडर पोट्या, तू का म्हणते पंड्या? अरे कृष्ण का मंदिर अब भी खोल देता हूँ, जो 100 रुपये दे दो मेरे को, रिश्वत खोरी. बाबा काय म्हणतात? प्रणाम जय घोष करा आणि चला आपल्या जहाजात बसा. आता आम्ही जहाजाकडे स्टेशनाकडे आलो, तो पंड्या जोरानं का म्हणते? आणि एक नाही बचोंगे म्हणते, तुम्हारी नैया बीच धार में डूब जाएंगी म्हणते. कोणाला भीती नाही वाटणार का? आम्ही वाचाले आलो या मार्गात आणि तो पंड्या म्हणते एक नाही बचोंगे, सब मर जाओगे. बाबा म्हणतात चला प्रणाम जय घोष का भजन चालू रखो. सुखरूप आम्ही भारतात आलो. अरे या मार्गावर आल्यावर मी कधी कधी आपल्याच कर्माचा भोग आपल्यालाच खाते, म्हणून कर्म कसे असावे. प्रत्येक गडी ज्ञानी पुरुष आहे. सगळ्यांनी आपापले ज्ञान विकसित करा. आपल्या लेकराला चांगलं, आता रेल्वेची परीक्षा आहे पुढं, त्याच्यानंतर पोलीसची परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षा आहे. सगळ्यांनी भारंभाराच्या एकामेकाला विचाराच्या. मी नापास होईल का असं म्हणायचं नाही. आपले आपले भाग्य आपल्याला बनवायचे आहे. मायबाप जन्माचे साथीदार आहे, आयुष्यभराचे साथीदार नाही आहे मायबाप. म्हणून लेकरांनी हे सगळे वाक्य लक्षात ठेवा. काही माझी चूक भूल झाली असेल, जास्त वेळ घेतला असेल, बाबा मला क्षमा करा. आणि याच ठिकाणी मी माझे 2 वाक्य पूर्ण करतो. बाबा नमस्कार.